एवढी गर्दी कशाची? सांगतो सर्व, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण आलो होतो डिपेक्स 2026 आयडिया प्रेझेंटेशनसाठी आणि प्रेझेंटेशन सुरू झालेली होती मित्रांनो. आणि तेवढ्यात मी बाहेर जाऊन बघतो तर काय, इकडे बाहेर आपल्या बाकीच्या फॅकल्टीची मस्त गॅदरिंग चालू होती. पण आपले मित्र आपल्यावर थोडे नाराज झाले. ते म्हणे, "मला व्हिडिओमध्ये घेतच नाही." तर त्याला घेतलं. त्यानंतर आम्हाला जेवणाची सुट्टी झाली. तर मित्रांसोबत निघालो आणि पोरांना म्हणलो, "भाई पोच द्या." आणि भाऊंना त्यांचं कुपन भेटल्यानंतर एवढी खुशी झाली आणि आम्ही निघालो जेवणासाठी. जेवणासाठी भरपूर मोठी लाईन लागलेली होती. पण शेवटी आम्हाला जेवण भेटलं. त्यानंतर आम्ही आमच्या नवीन मित्रासोबत थोडंसं बोलत बसलो होतो. त्यांच्या फॅकल्टीच्या फीजबद्दल विचारत होतो. तर तुम्ही बघा ते काय म्हणता. मला यांची फी ऐकून कसं वाटू राहिलं? मस्त वाटते. आपलं पूर्ण ग्रॅज्युएशन प्लस मास्टर झाला असतं एवढ्या वेळात. झालं आपलं 1,00,000च्या आतमध्ये झालं. फी किती आहे मॅडम तुमची? तुमची 75K. फील्ड कोणती तुमची? BBA. बघा आणि आमचं तेवढं इथून आता मास्टर होऊ राहिले आणि एका वर्षाची फक्त. फीसचं स्ट्रक्चर ऐकल्यानंतर थोडंसं डोकं जड पडलं म्हणून आम्ही निघालो लायब्ररी बघण्यासाठी. लायब्ररीमध्ये एंट्री मारताच खरंच सांगतो मित्रांनो, खूप भारी वाटत होतं. कारण की एवढी सिस्टमॅटिक लायब्ररी मी कुठंच नाही बघितली आणि एवढा पैसा का दिला आहे मला आत्ता कळतंय. कारण की म्हणू शकताय तुम्ही की पैसा गेला पण नाद केला. आणि त्यानंतर बघू शकताय शेवटचे जे आभार मानायचे राहतात ते मानणं सुरू झालं आणि मी पोरं लागले भाऊ फक्त आणि फक्त भांडायला. का? तर लागत होतं सर्टिफिकेट. सर्टिफिकेटसाठी एवढी गर्दी लागली होती मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. पोरांनी सर्टिफिकेट घेतलं, पण त्याच्यावर नव्हतं नाव. कारण की झाला होता धप्पा. सर्टिफिकेटवर नाव नसल्यामुळं पोरांना वाटलं झाला स्कॅम आणि पोरांसोबत लास्टचा गुड बाय करून निघालो आम्ही आमच्या रस्त्याला. पण आम्हाला मध्ये भेटला आमचा पी-व्ही-पीचा मित्र. त्याच्यासोबत थोडंसं भेटून निघालो आम्ही आमच्या वाटेला. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. जय श्रीराम.